माझा आवाज, आम जनतेचा, देशहिताचा। ज्ञानोबा माऊली तुकारामांच्या जयघोषात अलंकापुरी दुमदुमली। अवघ्या महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाला ओढ लागली ती विठ्ठल भेटीची। ज्येष्ठ कृष्ण अष्टमी म्हणजेच 19 जूनला संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे प्रस्थान झाले असून माऊलींची पालखी 20 तारखेला पुणे येथे दाखल होणार आहे। आषाढी वारी ही महाराष्ट्रातील सर्वात जुनी तीर्थयात्रा आहे। महाराष्ट्रातीलच नव्हे तर अनेक राज्यातून लाखो भाविक भक्त आळंदीहून ज्ञानोबा माऊली तुकाराम विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल हरिनामाचा जयघोष करत वारीमध्ये सहभागी झालेत। अलंकापुरी नगरीत मुसळधार पावसातही वारकऱ्यांमध्ये अतिशय उत्साह आणि चैतन्य पाहायला मिळतंय। ही वारी म्हणजे आत्मसाक्षात्कार आणि आध्यात्मिक एकतेच्या शोधाचे प्रतीक आहे। हा सोहळा सामाजिक स्तरावरील विविध लाखो भक्तांना एकत्र आणतो। ही वारी सुमारे 20 दिवसांची असून 250 किलोमीटरपेक्षा जास्त अंतर आहे। 6 जुलैला पालखी पंढरपूर येथे पोहोचते। कुठून आलात? हा का, कसं वाटतं या वारीत जाताना? आनंद होतोय ना? पेरणी वगैरे झाली का? पेरणी वगैरे सरकी लावायची राहिली, बाकी झाली। मग आता सरकी कोण लावणार? सरकी आता घरचे मंडळी काही पोरके काही। हो का? वारीचा आनंद घेताय ना?